तर दिवाळीत सोनं चांदीच्या दरात मोठा उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळालं। मात्र दिवाळीनंतर सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण देखील झाली होती। त्यामुळे ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळाला होता। मात्र आता सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ होतीये। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 3000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची वाढ झाली असल्यानं आजचा सोन्याचा दर जीएसटी सह 1,30,000 रुपये तर चांदीचा दर जीएसटी सह 1,70,000 रुपयांवर पोहोचलाय। या दरवाढीच्या बाबत सोने व्यापारी जे आहेत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पुन्हा आता सोन्याच्या भावात वाढ होत असतानाच आपण पाहतो आहोत। गेल्या 24 तासामध्ये सोन्याच्या भावात 3000 रुपयांनी तर चांदीच्या भावात 10,000 रुपयाची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत जे सोने व्यापारी आहेत सागर भंगाळे ते जुडलेले आहेत, आपण त्यांच्याकडनं थेट जाणून घेऊया। दादा, काय सांगणार, सोन्याच्या व चांदीच्या भावात गेल्या 24 तासात पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे? असं खरी गोष्ट आहे। तुम्ही पाहिले मागील 12 तासामध्येच चांदी जवळपास 10,000 ने वाढलेली आहे आणि सोनं लगभग 3,000 ने वाढलेलं आहे। याचे मुख्य कारण म्हणजे सर तुम्ही पाहिलं असेल गव्हर्नमेंटने फेडरलवरती रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलेला आहे। म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट एफडी म्हणा, म्युच्युअल फंड्स म्हणा, गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणा, त्याच्यावरती रेट ऑफ इंटरेस्ट कमी झालेला आहे। त्याच्यामुळे लोकांनी इन्व्हेस्टमेंट सेफ आहे म्हणून सोनं आणि चांदीला डायव्हर्ट केलेलं आहे। आणि प्रत्येक गव्हर्नमेंट आपली इकॉनॉमी आणि आपली करन्सी स्ट्रॉंग करायसाठी आपले गोल्ड रिझर्व्ह वाढवत आहे। त्याच्यामुळे पण मार्केटमध्ये तेजी आली, गोल्डमध्ये आणि चांदीमध्ये तेजी आलेली आहे। निश्चितच, पण जर विचार केला तर आजचा सोन्याचा भाव जीएसटी सह किती आहे, चांदीचा भाव जीएसटी सह किती आहे आणि आगामी काळात सोन्याचे भाव वाढतील की कमी होतील? असं तुम्ही पाहिलं आजचा भाव 1,30,000 आहे सोन्याचा विथ जीएसटी आणि चांदीचा 1,70,000 विथ जीएसटी। सर भावाचं काय सांगू शकत नाही, पण जेव्हा तुम्ही ट्रेंड पाहिला भाव निश्चितच वाढतील। तर आगामी काळात जर असेच ट्रेंड पाहिलं तर सोन्याचे व चांदीचे भाव निश्चितच वाढतील आणि सोने व चांदीमध्ये पुन्हा गुंतवणूकदारांना निश्चितच या अगोदरी जरी विचार केला तर फायदाच झाला आहे आणि आताही फायदाच होणार असल्याचं सोने तज्ञांनी म्हटलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।